टी. राजा सिंग यांच्या सभेला आंबेडकरी व समविचारी नेत्यांकडून कडाडून विरोध. पोलिसांनी टी. राजा सिंगच्या सभेला परवानगी देऊ नये. सोलापूर. तेलंगणा राज्यातील आमदार टी. राजा सिंग यांची सोलापुरात सभा होणार आहे. टी. राजा सिंग यांच्या सभेस सोलापुरातील हिंदू संघटनांकडून मार्केटिंग सुरू आहे. परंतु सोलापूर शहरातील समविचारी नेते आणि आंबेडकरी नेत्यांनी पोलिसांना व आयुक्तांना निवेदन देत सोलापुरांच्या शांततेला गालबोट लावण्याचा प्रकार हिंदू संघटना करत आहेत याचा आरोप केला आहे. टी. राजा सिंग हे दोन समाजात तेढ निर्माण होईल अशा प्रकारे भाषण करतात, द्वेषपूर्ण व वादग्रस्त विधान करतात. सोलापूर शहर पोलिसांनी टी. राजा सिंग यांच्या सभेला परवानगी देऊ नये अशी मागणी आंबेडकरी नेते उत्तम नवगिरे यांनी केली आहे. मी उत्तम नवगिरे, संस्थापक डॉक्टर आंबेडकर यूथ असोसिएशन. डॉक्टर आंबेडकर यूथ असोसिएशनची तातडीची बैठक पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष नागेश कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली आत्ताच संपन्न झाली. सोलापूर शहरामध्ये 6 तारखेला हिंदू जनजागरण करण्याच्या उद्देशाने टी. राजा सिंह व निलेश राणे हे सोलापूरला येत असल्याचे समजले. सोलापूर शहरातील विविध कार्यकर्त्यांचा मानस विचारात घेता टी. राजा यांची पार्श्वभूमी ही अत्यंत घातक आणि हिंदू मुस्लिम दंगे पेटतील, दलित मुस्लिम यामध्ये भेदभाव निर्माण होईल आणि एकूणच जातीय धार्मिक भावना भडकवण्याचं काम या व्यक्तीनं तेलंगणामध्ये केलेलं असल्याचं समजतं. सोलापूर शहर हे शांतीचं शहर आहे. सोलापूर शहर हे क्रांतीचं शहर आहे. सोलापूर शहर हे भक्तीचं शहर आहे. सोलापूर शहरामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रमधून येणारे भाविक श्री सिद्धरामेश्वराच्या दर्शनासाठी या महिन्यामध्ये येतात. या महिन्यामध्ये अत्यंत उल्हासाचं वातावरण, अत्यंत आनंदाचं वातावरण, अत्यंत भक्तिमय वातावरण सोलापूर शहरामध्ये निर्माण होत असताना असे काही समाज विघातक लोक सोलापूरमध्ये येऊन रॅलीच्या माध्यमातून जाहीर सभा घेणार आहेत. या जाहीर सभेला आमचा तीव्र विरोध आहे. पोलीस प्रशासनाला डॉक्टर आंबेडकर यूथ असोसिएशनच्या वतीने आम्ही विनंती करतो की अशा समाजकंटकांना अजिबात परवानगी देण्यात येऊ नये. परवानगी दिल्यानंतर जर त्या ठिकाणी ते काही जातीवादी, काही धर्मांध, काही विद्वेषाची भाषा वापरणार असतील तर या सर्व प्रक्रियेवरती माझे डॉक्टर आंबेडकर स्टुडंट असोसिएशनचे संविधान सैनिक लक्ष ठेवून राहतील. आणि जर या ठिकाणी त्यांनी कुठल्याही प्रकारचं बेकायदेशीर कृत्य केलं, धार्मिक भावना भडकवण्याची कृती जर केली तर त्याला सडेतोड उत्तर देण्याची जबाबदारी डॉक्टर आंबेडकर यूथ असोसिएशनचे संविधान सैनिक स्वीकारत आहेत. याची नोंद प्रशासनाने घ्यावी अशी मी त्यांना विनंती करतो. जय भीम, धन्यवाद. आज अनेक आज होते 2 दिवसापूर्वी सामाजिक कार्यकर्ते असतील किंवा आज राजकीय कार्यकर्ते, राजकीय पक्षाचे विविध पक्षाचे कार्यकर्ते आणि समविचारी लोक पोलीस आयुक्त यांना निवेदन दिले. त्यात आपणही सहभागी होता. नेमकं काय झालं निवेदन देताना, तिथं काय म्हणले पोलीस आयुक्त यांनी? समविचारी संघटना या शहरामध्ये विविध सामाजिक पक्ष, सामाजिक संघटनाचे एक संघटन आहे. त्यामध्ये डॉक्टर आंबेडकर स्टुडंट असोसिएशन एक भाग आहे. परंतु डॉक्टर आंबेडकर स्टुडंट असोसिएशन ही स्वतंत्र भूमिका घेणारी संघटना असून माझ्या संघटनेची स्वतंत्र भूमिका अशी आहे की या कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी देऊ नये आणि जर तो परवानगी जर त्यांना दिली आणि त्यांनी जर कुठल्याही प्रकारचं गैरकृत्य केलं तर त्याला सडेतोड उत्तर देण्यासाठी डॉक्टर आंबेडकर यूथ असोसिएशनचे संविधान सैनिक सज्ज झालेले आहेत. हे मी पोलीस प्रशासनाला या माध्यमातून सांगू इच्छितो. यावेळी अनेक सामाजिक व राजकीय समविचारी कार्यकर्ता पोलीस आयुक्त यांना निवेदन देण्यात उपस्थित होते.